नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आज होळी पौर्णिमा आहे, उद्या धुळवड आहे. आता हल्ली आपल्याकडे धुळवडीलाच आपण रंग खेळतो. मला त्याबद्दल काही बोलायचं नाहीये, पण आपण धुळवडीचा अर्थ समजून घेतला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे माझी ही कविता धुळवड याचं महत्त्व सांगणारी आहे. बघा तर, कधी असते धुळवड? आत्ता, होळी नंतर. काय बदल घडत असतात सृष्टीत ते बघा. संक्रमण सूर्याचे उत्तरायण आरंभ, मकर राशीत सहस्र रश्मी, हेमंत अंत प्रारंभ. थंडीची हळूहळू समाप्ती. धुळवडीचा रंग धुळीचा, धुळवडीचा रंग धुळीचा, होलिकेतील भस्माचा, कर्दम फासता देहासी, त्रास न होई उष्माघाताचा. कर्दम म्हणजे चिखल. किती सहज आणिक सुंदर, किती सहज आणिक सुंदर, पूर्वजांनी मांडले शास्त्र, आचाराशी सांगड घालत उलगडले अवघड मतितार्थ सार्थ. फाल्गुनात शिशिर समाप्त, फाल्गुनात शिशिर समाप्त, आनंदी वसंत सोपानावर, ग्रीष्म येतो धावत धावत, यास्तव धुळवड अनिवार्य खरोखर. वसंताच्या आधी ग्रीष्म आहे ना, वसंत येईल पण ग्रीष्म आहे अजून. वसंत येई नाचत हासत, वसंत येई नाचत हासत, सृष्टीचा रंगीबेरंगी शृंगार, ग्रीष्माचे वैभव अमलताश, सुरंगी नीलमोहर पांगार. रंग दाटले वृक्ष सभोवती, रंग दाटले वृक्ष सभोवती, रंग उधळते वसुंधरा, जाणून घेऊ कार्यकारण, रंगपंचमी सण करू साजरा, रंगपंचमी सण करू साजरा. बघा कसं वाटतंय माझा हा कार्यकारण भाव सांगणारी ही कविता. आणि अर्थात अजूनही जर सबस्क्राईबचं बटन दाबलं नसेल तर तेवढं दाबून टाका. पुन्हा भेटूया. धन्यवाद.